शुभ सकाळ मंडळी, कशात सर्व मजेत ना? तर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या गुजरात सिरीज मध्ये। तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या गुजरात सिरीजचा सेकंड पार्ट असणार आहे। फर्स्ट पार्ट अजून कोणी बघितला नसेल तर जाऊन नक्की चेकआउट करा। तर आता दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि आता आम्ही चाललेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला, जो की जगातील सर्वात उंच पुतळा आहे तो बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत। तर चला मग आतमध्ये जाऊन बघूया की अजून आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे तो। तर आज जो आपण पुतळा बघण्यासाठी आलेलो आहोत तो आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा। तर चला मग गणपती बाप्पा मोरया बोलूया आणि आजच्या आपल्या ट्रिपला सुरुवात करूया। तर स्टॅच्यू ऑफ युनिटीचं तिकीट आहे पर पर्सन 380 रुपीज। तुम्ही तिकीट हे ऑनलाइन सुद्धा बुक करू शकतात, तसेच ऑफलाइन सुद्धा बुक करू शकतात। इन केस तुम्हाला कोणाला ऑनलाइन तिकीट बुक करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतेच आणि त्याच्यासोबतच टोल फ्री नंबर सुद्धा देतेच। आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे सोमवारी हे पार्क स्टॅच्यू ऑफ युनिटी पूर्णपणे बंद असते आणि हा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा ब्युटिफुल असा एंट्रन्स। तर चला मग मध्ये जाऊया आपण आणि बघूया। तर मित्रांनो, फायनली आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या मध्ये आलेलो आहोत आणि आपले आजच्या व्हिडिओमध्ये 3 मेन पॉइंट आहेत। ते 3 मेन पॉइंट आपल्याला कव्हर करायचे आहेत। पहिला म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी, जो की आहे जगातील सर्वात उंच पुतळा, ज्याला भारतीय एकीचे बळ असे देखील म्हटले जाते। आणि दुसरा म्हणजे विविंग गॅलरी, जिथे आपण 135 मीटर उंच जाणार आहोत आणि तिथून आपण नर्मदा नदीचं पात्र आणि सातपुडा आणि विंध्याचल पर्वतरांगा बघणार आहोत। आणि तिसरं आहे म्हणजे म्युझियम। तर म्युझियम मध्ये आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचं आत्मचरित्र कसं होतं हे सुद्धा बघायला मिळणार आहे। स्टे ट्यून। तुम्ही मध्ये तर मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री व उपप्रधानमंत्री हे सरदार वल्लभभाई पटेल होते। आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी खूप काही केले आहे, अगदी मोलाचे योगदान आहे असं बोलता येईल। तर हा इथून बघू शकतात स्टॅच्यू किती भव्य दिव्य दिसतो तो। आणि हा जो पुतळा आहे तो भारतातील गुजरात राज्याच्या राजपिंपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू या बेटावरती उभारलेला आहे। तर हा आहे असा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा एंट्रन्स। त्याच्या आजूबाजूला ऑटोमॅटिक सीडी सुद्धा अवेलेबल आहे। संध्याकाळी फोटो काढायचे आहेत मस्त मस्त। एक्सिलेटर। तर मित्रांनो, आता चालून चालून आम्ही पडलेलो आहोत म्हणून आलेलो आहोत एक्सिलेटर मध्ये। बस खाली एवढा थकला। तर मित्रांनो, जर तुम्ही जास्त काही थकला असेल तर जसं आम्ही जंगल सफारी करून थकलो तर इथे ऑटोमॅटिक सीडी सुद्धा अवेलेबल आहे, तर तुम्ही त्याने सुद्धा जाऊ शकतात। तर आता मी अगदी पोहोचलेली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ। तर फर्स्ट आम्ही चाललेलो आहोत विविंग गॅलरीमध्ये आणि त्याच्यानंतर जाणार आहोत म्युझियममध्ये आणि त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीला, म्हणजे जो एरिया आहे तो थोडाफार आम्ही कव्हर करणार आहोत। आणि मग संध्याकाळचा 7:30चा लेझर शो सुद्धा आहे, तर तो सुद्धा आम्ही अटेंड करणार आहोत। तो स्टे ट्यून।
आलेलो आहोत विविंग गॅलरीमध्ये, जे की 135 मीटर उंचावरती एक लिफ्ट आपल्याला नेते आणि तिथून आपल्याला नर्मदा नदीचं पात्र आणि तसेच सातपुडा पर्वतरांगा आणि विंध्याचल पर्वतरांगा यांचा सुंदर असा नजारा बघायला मिळणार आहे. तर स्टे ट्यून. आता आपण जाणार आहोत 135 मीटर उंच. तर ही आहे विविंग गॅलरी लिफ्ट. या लिफ्टमधून आपण 135 मीटर उंच जाणार आहोत आणि ही विविंग गॅलरीसाठी लागलेली रांग आहे. इथूनच आपल्याला जायचं आहे आणि इथे आमचे तिकीट चेक होते आणि आपण 135 मीटर उंचावरती. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत 135 मीटर उंच विविंग गॅलरी मध्ये. तर बघूया आता इथून आपल्याला काय काय दिसणार आहे ते. तर मित्रांनो, हा आहे नर्मदा नदीचा व्ह्यू. हे आहे नर्मदा नदीचं पात्र आणि त्याच्यासोबतच समोरच आहे सातपुडा पर्वतरांग, ती सुद्धा तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, आता आम्ही गेलेलो 135 मीटर उंच लिफ्टने. तर मला तर एवढं वर्थ नाही वाटलं, वेस्ट ऑफ मनी वाटली. जर 135 मीटर उंच म्हणजे विविंग गॅलरीचं तुम्ही तिकीट घेतलं तर पर पर्सन 380 रुपीज तिकीट आहे आणि विविंग गॅलरी जर तुम्ही ॲड नाही केली तर 180 रुपीज तिकीट आहे. तर ठीक आहे, कोणाला बघायची इच्छा असेल तरच जा, पण वेस्ट ऑफ मनी आहे, शक्यतो तुम्ही नका घेऊ असं माझं तरी म्हणणं आहे. कारण की काहीच वरती मिळत नाही, जे आपण खालून बघतो तेच वरून बघायला मिळते. म्हणून शक्यतो ज्यांना घ्यायचं असेल त्यांनीच घ्या, पण असं काहीच बघण्यासारखं मिळत नाही. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत म्युझियममध्ये आणि ही आहे म्युझियमची एंट्री. इथूनच आपल्याला विविंग गॅलरीमध्ये सुद्धा जाता येते. तर हा जो तुम्हाला समोर चेहरा दिसत असेल तो चेहरा दुसरा तिसरा कोणाचा नसून सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. तर हा जो चेहरा आहे तो इथे का बरं साकारण्यात आला असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो चेहरा आहे तो तिथून नीट लोकांना दिसत नाही, म्हणून त्यांचा चेहरा लोकांना नीट दिसावा म्हणून हा म्युझियममध्ये चेहरा साकारण्यात आलेला आहे. आणि या स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी सुमारे 1,69,000 गावातील शेतकऱ्यांनी 135 मेट्रिक टन लोखंड दान केले आहे आणि त्याचा वापर करून हा भव्य असा पुतळा उभारण्यात आलेला आहे. आणि गाईज, हे एवढं मोठं म्युझियम आहे ना की अक्षरशः फिरता फिरता पाय दुखतात. तुम्हाला जर पूर्ण म्युझियम जसं स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पूर्ण एरिया फिरायचा असेल तर कम से कम तुम्हाला 2 ते 3 तास आरामात पाहिजे, तरच ते पूर्ण कव्हर होईल. आणि तसेच लहान मुलांना सुद्धा इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तर इथे म्युझियममध्ये छोटंसं थिएटर आहे. त्या थिएटरमध्ये सरदार सरोवर डॅम आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला दिली जाते. तर इथे मस्त आपण छानपैकी बसून इन्फॉर्मेशन बघू शकतो. तर आम्ही सुद्धा हे खूप एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही पुढे. तर इथे सर्व सरदार सरोवर डॅम आहे, त्यांची तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन बघायला मिळतील. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनशैलीवरती कथा सुद्धा इथे ऐकायला मिळतील.
तर इथे एक्झिट होता होताच मला दिसलं की स्टॅच्यू कसा बनवला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, तसेच जगभरातील जे वेगवेगळे स्टॅच्यू आहेत त्याच्याबद्दल ती इन्फॉर्मेशन इथे बघायला मिळते। आणि आता आमचं म्युझियम फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही होतोय एक्झिट। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणाशी मी आता उभी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या खाली। तर एवढा मोठा हा पुतळा आहे ना की अक्षरशः बघता बघता मान दुखते, एवढा उंच हा पुतळा आहे। तर ह्या पुतळ्याची उंची आहे 182 मीटर्स या पुतळ्याची हाईट आहे। आणि हा जो पुतळा आहे तो सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे। आणि हा जो पुतळा आहे तो आपल्या भारतातील गुजरात राज्याच्या राजपिंपळा शहराजवळील नर्मदा धरणाजवळील साधू या बेटावरती वसलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हा पुतळा मी एवढा लांब आहे एंट्रन्सला, तरी इथून हा पुतळा एवढा हाईट मध्ये आहे की पूर्ण व्हिडिओ सुद्धा म्हणजे पूर्ण त्याचं हे सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये राहू शकत नाही। तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे सेकंड फ्लोअरवरती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणाशी आता आपल्याला जायचं आहे। तर पटापट जाऊया कारण की 6 वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटी बंद होते, म्हणून आम्ही जाम घाईघाईमध्ये चाललेलो आहोत आणि पूर्ण दिवसाचा अवतार शाप खराब झालेला आहे, काय सांगू। चलो आता पटकन वरती जाते आणि तिथून नजारा काय दिसतो ते तुम्हाला सांगते। तर आता मी चाललेली आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणाशी आणि वरती जाण्यासाठी आपल्याला ऑटोमॅटिक सीडी सुद्धा दिलेली आहे। तर त्याचा वापर करून आपण इझिली वरती जाऊ शकतो। आणि इथूनच तुम्ही बघू शकतात किती भव्य असा हा स्टॅच्यू दिसतो तो। आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:45 आणि आम्हाला खूप घाई झालेली आहे कारण की 6 वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटी बंद होते, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण फिरायचं होतं। आणि आपण इथून समोरून असे ह्या साईडने आलो फर्स्ट फ्लोअरवरती। तर हा जो आहे तो आहे फर्स्ट फ्लोअर, अजून आपल्याला वरती जायचं आहे। आणि फायनली मी पोहोचलेली आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणाशी। आणि इथून जो पुतळा दिसतो ना अगदी अद्भुत, एवढा भव्य असा हा पुतळा आहे। बघता बघता अक्षरशः मान दुखते, पण तो पुतळा काही नीट बघता येत नाही, एवढा अद्भुत असा हा पुतळा आहे। तुम्ही बघू शकतात मित्रांनो, खरंच सिरियसली खूप सुंदर असा हा पुतळा आहे। तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमची आमची मैत्री समजून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या, खूप सारं शेअर करा आणि लाईक करा। आणि अजून आपल्या जंगल सफारीचा व्हिडिओ म्हणजेच गुजरात सिरीजचा पहिला भाग बघितला नसेल तर तो सुद्धा जाऊन नक्की बघा, खूप मस्त असा आहे। तर टेक केअर, बाय बाय। ह्याच्यानंतर आम्ही एन्जॉय केला लेझर शो, तर तो सुद्धा तुम्ही बघा। तर इथे तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांची चप्पल बघू शकतात आणि त्यांच्या पायाची बोटं किती मोठी मोठी आहेत आणि आपण कुठे आहोत ह्याच्यावरून तुम्ही अंदाज पकडू शकतात की हा पुतळा किती मोठा असेल तो। आणि आपण इथून सरळ आलेलो आहोत 3rd फ्लोअरवरती आणि हा सुंदर असा नर्मदा नदीचा नजारा आहे, तो आपल्याला छान असं संध्याकाळी एन्जॉय करता येते। आणि संध्याकाळी मेन म्हणजे 6 वाजता हे स्टॅच्यू ऑफ युनिटी बंद होते। तर मित्रांनो आमचा आता स्टॅच्यू ऑफ युनिटी कव्हर करून झालेला आहे ऑलमोस्ट। आता फक्त आम्हाला संध्याकाळचा लेझर शो बघायचा आहे, पण एवढे पाय दुखतात ना, पूर्ण थकलेलो आहोत। बघू शकतात आमची गँग
जर तुम्हाला यायचं असेल तर वेळ काढून या. ॲटलिस्ट तुम्हाला 2 ते 3 तास लागतील पूर्ण हे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ते पूर्ण फिरण्यासाठी. तर आता मी बघतोय आता संध्याकाळचा आपण लेझर शो एन्जॉय करू. तर आता संध्याकाळचे वाजलेले 6 आणि आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला करतो बाय बाय आणि जातोय बाहेर, कारण की खूप भूक लागलेली. त्याच्यामुळे आम्ही लेझर शो जो आहे तो बाहेरून बघणार आहोत. तुम्ही लेझर शो जो आहे तो आतमधून सुद्धा बघू शकतात आणि बाहेर सुद्धा बघू ही बस कशाला मध्ये येते? शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि लेझर शो चालू झालेला आहे. तर आम्ही सर्व बाहेर आलेलो आहोत लेझर शो बघायला. तुम्ही आतमधून पण लेझर शो बघू शकतात आणि बाहेरून पण लेझर शो बघू शकतात. तर बाहेर खूप सारी पब्लिक आहे. तर इन केस तुम्हाला बाहेरून जर बघायचं असेल तर तुम्ही लेझर शो बाहेरून सुद्धा एन्जॉय करू शकता. परत 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 टाळ्या वाजवा. नंतर